कालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य सुनन्तु सग्गमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी ज्यांच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित आहोत असे पूजनीय भिक्खू डॉक्टर इंदवंशजी महास्तवीर यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त भंतेजींना निरोगी आणि उदंड आयुष्याच्या शुभेच्छा मंगलमैत्री आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी पूजनीय भिक्षू संघ उपस्थित आहे। पूजनीय भिक्खू यश प्रज्ञा बोधीजी महाथेरो, पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी, पूजनीय भिक्खू यम धम्मज्योतिजी थेरो, पूजनीय भिक्खू शांतिदूतजी थेरो, भिक्खू सागर बोधीजी आणि सर्व श्रद्धावान उपस्थित उपासक उपासिकांनो, भगवंताचं वचन आहे। भगवान म्हणतात किच्छो मनुष्यपटी लाभो। भगवान या पाली गाथेमध्ये उपदेश करताना म्हणतात मनुष्य जीवन प्राप्त करणे मोठे कठीण आहे आणि त्यामुळे अनंत जन्मांमध्ये आपल्याला कुशल कर्म करीत करीत हा एक मनुष्य जन्म प्राप्त होत असतो। यापूर्वी पूज्य ज्ञानरक्षितजी, पूजनीय धम्मज्योतिजी आणि पूजनीय शांतिदूत भंतेजींनी आपल्याला अत्यंत सुंदर अशा धम्मदेशना दिलेल्या आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने सील समाधी प्रज्ञा आणि भगवंताचा कर्म सिद्धांत समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे पूजनीय इंदवंशजी भंतेजी हे खूप ज्ञानी आहेत, सिलवान आहेत, गुणवान आहेत आणि विनयशील आहेत, विनम्र आहेत। एकदा एका ब्राह्मणाने भगवंताला प्रश्न केला होता, भगवान मी पाहतो आहे या मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना काही लोक इथे दीर्घायू आहेत, काही लोक इथे अल्पायू आहेत, काही लोक इथे सुखी आहेत, काही लोक दुःखी आहेत, काही लोक इथे अतिशय सुंदर आहेत, काही लोक कुरूप आहेत, काही लोक उच्च कुळात जन्मास येतात, काही लोक नीच कुळात जन्मास येतात, काही लोक सुस्वभावी असतात तर काही लोक कुस्वभावी असतात। भगवान मनुष्य असून देखील वेगवेगळ्या स्वभावाचे मनुष्य का म्हणून असतात, याचं काय कारण असावं बरे? त्यावर भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाला प्रतिप्रश्न करतात, हे ब्राह्मणा मला सांग, या सृष्टीमध्ये या पृथ्वी तलावरती नाना प्रकारची झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वेली आहेत, सगळ्याच झाडांची पानं सारखी आहेत का? सगळ्याच झाडांची फळं दिसायला सारखीच आहेत का? सगळ्याच फळांची चव एक सारखीच आहे का? तर नाही। काही झाडं उंच उंच वाढतात तर काही ठेंगणी असतात, काही झाडांची पानं मोठी मोठी असतात तर काही झाडांची पानं छोटी छोटी असतात, काही झाडांच्या फांद्या खूप मोठ्या असतात, विस्तीर्ण असतात आणि काही झाडांच्या फांद्या खूप छोट्या असतात, काही झाडांची बुडं मोठी मोठी असतात
तर काही झाडं लवचिक असतात, वेली समान असतात. काही झाडांना लाल फुलं येतात, तर काहींना पिवळी, काहींना हिरवी, काहींना निळी. काही फळं गोड असतात, काही फळं आंबट असतात, काही फळं तुरट असतात आणि त्याचा आकार पण कमी जास्त छोटा मोठा असतो. हे ब्राह्मणा, हे असं का बरं असेल? त्यावर तो ब्राह्मण लगेच भगवंताला म्हणतो, भगवान, हा बीजाचा परिणाम आहे. वेगवेगळ्या प्रकारचं बीज असल्या कारणाने झाडं उंचीला किंवा दिसायला, रंगाने, चवीने, हे सगळ्या प्रकारची विविधता ही केवळ बीज वेगळं असल्यामुळे प्राप्त होत असते. त्यावर भगवान त्या ब्राह्मणाला म्हणतात, हे ब्राह्मणा, ज्या प्रकारे फळं, पानं, उंची, आकार हा फक्त बीजांमुळे कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारचा ठरतो असतो, तद्वतच या जीवनामध्ये काही लोक अतिशय सुंदर, काही लोक कुरूप, काही लोक उंच, काही लोक ठेंगणे, काही लोक सुखी, काही लोक दुःखी, काही लोक दीर्घायू, काही लोक अल्पायू, काही लोक सुस्वभावी तर काही लोक कुस्वभावी जन्मास येत असतात. याला सुद्धा कर्म बीज प्राप्त आहे. म्हणून आपण पाहतो आहे आपल्या या मानवी जीवनामध्ये आपल्या अवतीभोवती आपल्यासह काही लोक संत म्हणून जन्मास येतात, काही लोक संत बनतात, काही लोक महापुरुष बनतात, काही श्रोतापन्न, काही सकृतागामी, काही अनागामी तर काही अरहत बनतात, तर काही प्रत्येक बुद्ध बनतात, कोणी बुद्ध बनतात तर कोणी सम्यक संबुद्ध बनतात. हे जे जे काही म्हणून मनुष्याला प्राप्त होत असते ते सर्व काही कर्मबीजामुळे प्राप्त होत असते. म्हणून कर्म सर्वस्व आहे. त्यामुळे भगवंतांनी या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक मनुष्याला सांगितलेलं आहे की आपण पुण्यकर्मावरती विश्वास ठेवून सातत्याने क्षण प्रतिक्षण कुशल कर्माची वाट धरत राहावी. आपल्या जीवनाला आपण यशस्वी बनविण्याचा कायम प्रयत्न केला पाहिजे. आपल्या या मानवी जीवनाला सुखमय बनविण्याचा आपण कायम प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित होणे अत्यंत गरजेचं आहे. एक छोट्या कथेतून आपण समजून घेऊ शकतो की आपणच कसे आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. एकदा एका आचार्याकडे त्यांचे शिष्य येतात आणि त्या आचार्यांना एक प्रश्न विचारतात. महाराज, माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण जर त्याचं उत्तर मला द्याल तर माझं समाधान होईल. असे आचार्याला विचारल्यानंतर ते आचार्य विचारतात त्यांना की विचारा, आपणास काय विचारावयाचं आहे. त्यावर ते शिष्य विचारतात की महाराज, या मानवी जीवनाचं मोल काय आहे. त्यावर ते आचार्य आपल्या कुटीमध्ये असलेला एक दगड त्याच्या हातामध्ये देतात. त्याला सांगतात की बाजारामध्ये जा आणि हा दगड तू वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रेत्यांकडे दाखव आणि त्याची किंमत ते काय लावतात हे माहिती करून घे. अट एवढीच आहे की दगड विकायचा नाही आहे. ते शिष्य आपल्या आचार्याकडून दगड घेतात, बाजारामध्ये जातात. प्रथमतः एका फळ विक्रेत्याकडे जातात आणि त्याला विचारतात की या दगडाचं काय मोल द्याल आपण. त्यावर तो फळ विक्रेता म्हणतो की एक 10-12 संत्री याचं मोल मी आपणास देऊ शकतो. त्यावर ते शिष्य म्हणतात, धन्यवाद, माझ्या गुरूंनी मला फक्त याचं मोल काढण्यासाठी म्हणून बाजारात पाठवलाय, मला हा दगड विकायचा नाही आहे. त्यानंतर एका फळ विक्रेत्याकडे तो शिष्य तो दगड घेऊन जातो आणि त्या फळ विक्रेत्याला भाजी विक्रेत्याला विचारतो की या दगडाचं काय मोल द्याल. तेव्हा तो भाजी विक्रेता त्या शिष्याला सांगतो की एक गोणी भरून बटाटे म्हणजे आलू मी तुला देऊ शकतो याच्या मोबदल्यात, एवढं या दगडाचं मोल आहे. त्यानंतर त्यालाही तो धन्यवाद देतो आणि पुढे एका सोनाराच्या दुकानामध्ये जातो. एक सोनार त्या दगडाला पाहतो आणि त्या शिष्याला सांगतो की मी या दगडाचं मोल म्हणून तुला 50,000 रुपये देऊ शकतो. त्यावर सुद्धा तो शिष्य त्या सोनाराला धन्यवाद देतो आणि पुढे गेल्यानंतर एका जोहरीकडे जातो. जोहरीकडे गेल्यानंतर तो जोहरी त्या शिष्याला पाहतो, त्याच्या हातातला दगड पाहतो आणि लगेच त्याला साष्टांग दंडवत घालतो, त्याला प्रदक्षिणा घालतो, वाकून नमस्कार करतो आणि त्या शिष्याला म्हणतो की आपणास सुद्धा मी नमस्कार करतो आहे आणि ज्यांच्याकडून आपल्याला हा दगड प्राप्त झाला असेल त्यांनाही मी नमस्कार करतो आहे. तर तो शिष्य विचारतो
की या दगडाचा आपण मोल काय द्याल. त्यावर तो जोहरी म्हणतो की हा दगड मोठा अनमोल आहे, याचं मोल तुम्ही शब्द जो काढाल तोंडातून त्याच्या दुप्पट मी आपणास देऊ शकतो, कारण हा दगड अनमोल आहे. आणि तो शिष्य त्या जोहरीला सांगतो की धन्यवाद, माझ्या गुरुने या दगडाचं परीक्षण करण्यासाठी म्हणून, याचं मोल काढण्यासाठी म्हणून मला बाजारात पाठवलं आहे, माफ करा, हा दगड मला विकायचा नाही आहे. आणि तिथून तो शिष्य आपल्या आचार्याकडे परत जातो. त्या आचार्याकडे गेल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न तो आपल्या आचार्याला विचारतो की महाराज, मी जो आपणास प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अजून अनुत्तरीय आहे, म्हणजे अजून त्याचं उत्तर मला मिळालेलं नाही आहे, तेव्हा कृपा करून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावे. तेव्हा ते आचार्य त्याला म्हणतात की मला सांग, तू बाजारामध्ये हा दगड घेऊन गेल्यानंतर काय घडलं होतं, याची काय किंमत सांगितली बाजारातल्या लोकांनी, विक्रेत्यांनी. तेव्हा तो क्रमशः फळवाल्याकडून भाजी विक्रेत्याकडे, भाजी विक्रेत्याकडून सोनाराकडे आणि सोनाराकडून जोहरीकडे जेव्हा गेला आणि त्यांनी जी किंमत त्या दगडाची सांगितली, जशास तसं याने आपल्या आचार्याला सांगितले. तेव्हा ते आचार्य त्या शिष्याला म्हणतात की बघ, ह्या मानवी जीवनाचं सुद्धा असंच आहे. या देहाला कसं सजवायचं आहे, या मनुष्य जीवनाला कसं सजवायचं आहे ते आपल्या हातात आहे. जर आपण पुण्यकर्म करत राहिलो, जर आपण कुशल कर्म करत राहिलो, सील पालन करत राहिलो, चारित्र्य संपन्न बनत राहिलो, दान पुण्य करत राहिलो, लोकांची सेवा करत राहिलो, ध्यान करत राहिलो, तर जोहरीने जसा अनमोल म्हणून या दगडाला संबोधलेलं आहे तसंच या जीवनाला आपण अनमोल बनू शकतो. परंतु काही लोक या जीवनाचं महत्त्व न ओळखल्यामुळे कधी कधी एक 10-12 संत्र्यांच्या मोला एवढं या जीवनाला समजतात, तर काही लोक केवळ एक बोरीभर बटाट्या एवढी या जीवनाची किंमत समजतात. काही लोक 50,000 रुपयापर्यंत या जीवनाची किंमत समजतात. तर जोहरीसारखे फार दुर्मिळ लोक असतात की जे या जीवनाचं सोनं करतात, जीवनाला अनमोल समजून. भगवान बुद्धांनी सुद्धा म्हणून म्हटलेलं आहे की किच्छो मनुष्यपटी लाभो, म्हणजे मनुष्य जन्म मिळणे महान कठीण आहे. आणि तो आपल्याला प्राप्त झाल्यानंतर सद्धम्माचं श्रवण करणे, सद्धम्मावर आपली श्रद्धा निर्माण होणे आणि सद्धम्माचं आचरण करणे आणि आपल्या जीवनाला पूर्णत्वाकडे घेऊन जाणे, हेच आपलं कर्तव्य समजून आपल्या जीवनामध्ये आपण आचरणिक बनून भगवान बुद्धांनी सांगितलेल्या यथार्थ ज्ञानाला समजून घेऊन जीवनाचं सोनं करावे, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतोय. पूजनीय भिक्खू डॉक्टर इंदवंशीजी महास्तवीर यांनी मला जी त्यांच्या जन्मदिनानिमित्त बोलण्याची संधी प्राप्त करून दिली, भंतेजींचा मी ऋणी आहे. आणि भंतेजींच्या जन्मदिनानिमित्त भंतेजींना बुद्ध धम्म संघाच्या अनुकंपेने त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक भिक्खू बनून जे म्हणून काही धम्मदान देत राहिलेले आहेत, जे म्हणून काही पुण्यकर्म केलेलं आहे, त्या पुण्यकर्माच्या प्रतापाने बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने पूजनीय भंतेजींना सुगती प्राप्त होत राहो, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार हो, निरोगी आणि उदंड आयुष्य प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून तुम्हा सर्वांच्या सुखाची कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. साधु 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 शांति शांति शांति